आता बातमी आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी झालेल्या पावसासंदर्भात। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पुन्हा एकदा केळी जमीनदोस्त झाली आहे, तर परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली। जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सावळा, अकोली, चांगेफळ, निवाणा, रुधाना या गावामध्ये प्रचंड नुकसान झालंय। बागच्या बाग अक्षरशः केळीची आडवी झालेली आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत। बुलढाण्यात मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्याचा कहर काल पाहायला मिळाला होता। परभणीतल्या पालम तालुक्यातल्या तांदुळवाडी इथे अर्धा तास गारांसह जोरदार पाऊस झाला। अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उन्हाळी पिकांना आणि फळबागांना गारपिटीचा फटका बसण्याची ही शक्यता आहे, तर खरीप मशागतीची कामं खोळंबण्याची ही शक्यता आहे। खरीपाच्या अर्थातच कामांना सुरुवात होतीये। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कामाला सुरुवातही केलेली आहे, मात्र या गारपिटीचा फटका हा जास्त करून उन्हाळी पिकांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय। तर परभणीतल्या गंगाखेड तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। यात गौंडगाव इथे वीज कोसळल्यानं शेतकरी किरण कराळे यांचा बैल आणि गाय दगावलेत। आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाच्या या संकटामुळे आणखीनच भर पडली आहे। प्रशासनानं पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। पुण्यामध्ये 2 दिवसात पावसाची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना पुढच्या 2च दिवसात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय। तापमानातही त्यामुळे किंचित घट होणार आहे। आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण पुढच्याच आठवड्यात मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल। मुंबईमध्ये 8 ते 11 जून दरम्यान मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण राहिलं तर 7 किंवा 8 जून रोजी मान्सून दक्षिण कोकणात सुद्धा दाखल होईल। राज्यभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। पावसाचा अंदाज कायम आहे। 6 ते 8 जून दरम्यान कोकणात आणि महाराष्ट्राच्या घाट भागामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे।